मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण खूप मजेत आहे, कारण आता इथे न्यूझीलंडमध्ये टर्म हॉलिडेज चालू आहेत. एव्हरी 3 मंथ्स नंतर इकडे 2 आठवडे सुट्टी असते मुलांना. सो आम्ही आमच्या मल्हारसाठी नेहमीच काहीतरी एक्साइटिंग आणि वेगळं करायचा प्रयत्न करतो, आणि दिस टाइम आम्ही करायचं ठरवलं आहे कॅम्पिंग. सो त्याच्यासाठी आम्ही बुक केली आहे एक कॅम्पर व्हॅन. खूप छान मोठी प्रशस्त अशी कॅम्पर व्हॅन आहे. मी आतून दाखवतेच तुम्हाला. आणि फर्स्ट टाइम आहे, थोडंसं नर्वस आहोत पण एक्सायटेड पण आहोत. सो लेट्स सी हाऊ दिस जर्नी गोज. हे ड्रायव्हरचं कंपार्टमेंट आहे. कॅन फिट अप टू 3 पीपल. आणि नॉर्मल ही कार सारखीच वाटते. आता एवढी काही कॉम्प्लिकेटेड वाटत नाहीये आता तरी, प्रथम दर्शनी. आता आतून बघूया, खूप इंटरेस्टिंग आहे. बघूया. ये ओ वाव, मॅसिव्ह, मस्त आहे एकदम. लक्झरी कॅम्पिंग छान वाटतंय. इथे काय काय आहे? शू कॅबिनेट दिसतंय काइंड ऑफ. आणि त्यांनी हीटर ठेवलाय. हीटर न्यूझीलंडमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, खूप थंडी असते कारण. आय थिंक हा बेड आहे जो आय नो आपल्याला हे रिक्लाइन करायचंय खाली, म्हणजे हे फ्लॅट होणार. आणि इफ यू सी अप, त्यांनी इथे सगळं बेडिंग दिलेलं आहे आपल्याला. राईट, मोर कुशन्स आहेत, पांघरुण आहेत, उषा आहेत. नाईस. आणि माय फेवरेट सेक्शन ऑफ द कॅम्पर व्हॅन, किचन. मला खूप आवडतं कुकिंग करायला. लेट्स सी व्हॉट वी गॉट हिअर. अच्छा, एम्प्टी कॅबिनेट्स आहेत, मे बी टू स्टोअर. इथे आहे लाईट असते इथे पुढे. त्यांनी कटलरी दिलेली आहे आपल्याला. अरे वा, मस्त आहे. प्लेट्स आहेत, बाउल्स आहेत, सॉल्ट अँड पेपर पण आहे. नाईस. आणि हे काय आहे? फ्रिज आहे. ओ वाव, नाईस. आणि इथे आहे गॅस. वाव, प्रिटी कूल ना? नाईस. आणि आय थिंक इथे टेबल्स पण दिलेली आहेत आपल्याला, पोर्टेबल टेबल्स, की आपण ऍक्च्युली उद्या कॅम्पिंगला जाऊ तेव्हा आपण काढूया. दिस इज अ व्हेरी प्रिटी अँड कम्फर्टेबल कॅम्पिंग व्हॅन. आय थिंक मल्हार इज गोइंग टू लव्ह इट. Malhar, ready for the surprise? Yes! Okay, let's go. You can open? Arey, wow! हे काय छान आहे. Thank you. हे आपलं घरे एक दिवसांनी एक रात्रीला. This is so awesome. Thank you. You liked it? This is one of the best days of my life. Best days of your life. Going to be. Okay, nice. What are we going to do for camping activities? You'll find out as we go. Ready, guys? Yes. Yes. काय म्हणतो आपण? गणपती बाप्पा Moria. मंगल मूर्ती Moria. Yeah, we're ready for takeoff. Yay. 3, 2, 1, go to Timaru! Yay!
कॅम्पर व्हॅनमध्ये बसून आमची सवारी निघाली. आम्हाला खूप मस्त वाटत होतं. एकदम उंच असते कॅम्पर व्हॅन, त्यामुळे एकदम असं उंचीवर बसून चाललो असं वाटत होतं. खूप दिवसांनी सिटीच्या बाहेर पडलो, त्यामुळे तो व्ह्यू बघून पण खूप छान वाटत होतं. अर्ध्या रस्त्यात गेलो आणि मग आम्हाला सगळ्यांना कडकडून भूक लागली. मग काय, मी काल बटाट्याचं सारण करूनच आणलं होतं, सो पटकन बेसन कालवलं, बटाटे वडे गरम गरम तळले आणि आल्याचा चहा टाकला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी कॅम्पर व्हॅनमध्ये कुकिंग पण केलं आणि ब्रंच पण केला. विशाखा, झाले का वडापाव? होता, जस्ट लास्ट फ्यू वडे राहिलेत आणि मग वी आर डन. आणि चहा पण होता. ओ सही, वाव. हाऊज लाईफ मल्हार? Good. Life in a camper van. ये. पोटभर आणि मनभर खाल्लं, चहा प्यायला आणि पुढे आम्ही आमच्या थोडेसे खाण्यापिण्याचे कॅम्पर व्हॅनमधल्या टाईमचे असे फोटोज काढले. दे आर द बेस्ट फॉर द मेमरी. आणि पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. म्हणतात ना, पोट भरलेलं असेल तर आपण सगळं काही एन्जॉय करू शकतो. वी आर वन ऑफ दोज पीपल. त्यामुळे आम्हाला आमची जर्नी एकदम सुखावह वाटते. जर पोट रिकामं असेल तर आम्हाला वाटतं, अरे यार, आम्ही कुठे चाललो आहे, का चाललो आहे. पण असं काहीही झालं नाही आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. त्याचं नाव होतं कॅरोलिन बे. अनादर ब्युटिफुल सनी डे होता. सगळेजण आपले आपले तिकडे ॲक्टिव्हिटी करत होते. बीच व्हॉलीबॉल खेळत होते. आम्ही पण असा मस्तपैकी बीच वॉक केला. नंतर तिकडे वुडन अशा स्टिक्स होत्या, त्या घेऊन त्यांचा टॉवर बनवणं हे एक मल्हारची फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे आणि आम्ही पण त्याला अकंपनी केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा मस्तपैकी उंच असा टॉवर बनवला. ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिमसेल्फ आणि आम्हाला पण छान वाटलं. नंतर ॲज युजल फोटोज काढले आणि त्या टॉवरसोबत फोटोज काढले. फोटोज काढताना मला कव्हर करणं आणि फोटो बॉम्बिंग करणं हे मल्हारची एक फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे. तो ते नेहमीच करतो. पण असं आमचा तर बेवरती दिवस खूप मस्त गेला. त्याच्यानंतर त्याच्या शाळेत हा गेम खेळला जातो. इट्स कॉल्ड हॉट पोटॅटोज. म्हणजे काय, तर बॉल जास्ती वेळ हातात न ठेवता पटपट पास करायचा आणि एकावर टर्न येणार तर तो मध्येच रिव्हर्स म्हणणार, मध्येच फॉरवर्ड म्हणणार आणि यू हॅव टू मेक शुअर की बॉल तुमच्या हातातनं पडणार नाही. या गेममध्ये आय थिंक ओंकारच मोस्ट ऑफ द टाइम्स विनर झाला आणि खूप मजा आली. दिवस खूप छान गेला. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या कॅम्पिंग साईटकडे जायला. कॅम्पिंग साईट होती टॉप 10 हॉलिडे पार्कमध्ये. हाय, तो सकाळी क्रॅशचवरनं निघालो आणि अराउंड 165 किलोमीटर एक टिमरू नावाचं इकडे गाव आहे, तिथल्या हॉलिडे पार्कच्या पॉवर साईटमध्ये आम्ही आमची कॅम्पर व्हॅन बुक केली आहे. पॉवर साईट आणि नॉन पॉवर साईट मधला फरक एवढाच की तुमची जर पॉवर साईट असेल तर तुम्ही तुमची कॅम्पर व्हॅन इलेक्ट्रिसिटीला प्लग इन करू शकता आणि आतमध्ये जे काय मायक्रोवेव्ह, टीव्ही किंवा ज्या काही तुमच्या फॅसिलिटीज असतील ॲज पर द कॅम्पर व्हॅन यू चूज, त्या सगळ्या यूज करू शकता. सकाळी खूप मस्त दिवस गेला. आज आम्ही ब्रंचच केला, वडापाव खाल्ला, चहा प्यायला. कॅम्पर व्हॅनमध्ये बसून कुकिंग करणं लिटल बिट फेल्ट लाईक भातुकलीचा संसार आहे का काय, की एवढं असं छोटं कॉम्पॅक्ट पण मजेदार एक्सपिरियन्स. कधीच केलं नव्हतं, त्यामुळे मजा आली. आणि आता आम्ही जस्ट फायनली इथे आलोय. फुल डे बीचला गेलो, अजून एक बे आहे तिकडे गेलो, खेळलो आणि आता आमची कॅम्पर व्हॅन इकडे आम्ही प्लग इन केलेली आहे. यू कॅन सी. मस्त एक्सपिरियन्स आहे. खूप छान वेदर आहे. लकीली आज 24 डिग्रीज होतं, सो होल डे छान वाटलं. आता थोडंसं गार पडायला लागलंय. इट्स ओनली 6 o'clock हिअर. कॅन शो यू. ओनली 6 o'clock. पण आता अंधार पडायला लागलाय आणि 15 मिनिटात पूर्ण काळोख होऊन जाणार आहे.
आणि मग आम्ही डिनर करणार आहे. आज काय डिनरला? बघ ना, तुझं फेवरेट आहे. काय? अंडे की अम्मा. चिकन. या चिकन मॅरिनेट करून आणलंय घरातूनच आणि सकाळी पोळ्या करून आणलेल्या आहेत घरातून, कारण आम्हाला कुठे गेलं तरी आपला दिल देसी आहे एकदम. आम्हाला सगळं सागर संगीत इंडियन जेवणच लागतं आम्हाला तिघांनाही. सो आम्ही आता चिकन करी बनवणार आहे. त्याचं पण मी शॉर्टली रिव्ह्यू देईन सगळं. पण मजा येईल. कुकिंग इज फन हिअर आणि कॅम्पिंग सीम्स ग्रेट सो फार. आता रात्र काढायचे फर्स्ट नाईट असणार आहे, स्लीपिंग इन द कॅम्पर व्हॅन ॲक्च्युली. आणि हा ऑटम आहे, म्हणजे थोडंसं ॲक्च्युली विंटरची स्टार्ट म्हणायला काही हरकत नाही. खूप गार असतं, पण आय एम होपिंग की जे काय आमच्या कॅम्पर व्हॅनमध्ये फॅसिलिटीज आहेत त्यातनं वी शुड बी एबल टू सर्वाइव्ह. सो लेट्स फाइंड आउट. कॅम्पिंग साईट खूप ब्युटिफुल आणि प्रिटी दिसत होती. आम्ही थोडासा इव्हनिंग वॉक केला आणि ॲज आय मेन्शन जसं चिकन मॅरिनेट करून आणलं होतं त्याची करी बनवायला घेतली. पोळ्या तर करून आणल्याच होत्या साईड बाय साईड. भात टाकला गरम गरम, कारण अशा वेदरला गरम भात आणि चिकन करी खूप अफलातून लागते. आम्हाला खूप आवडते. मला कसं आहे चिकन? खूप छान आहे. आवडलं फूड तुला? जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या कॅम्पर व्हॅनमध्ये आलो आणि उनोचे ऑलमोस्ट 2 to 3 राऊंड्स खेळलो. त्यात मोस्टली मी विनर झाले. मल्हार थोडा डिसअपॉइंटेडच होता, कारण आज त्याला कुठे विनर नाही होता आलं. पण वी ऑलवेज टेल हिम की पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट, नॉट द विनिंग. त्याच्यानंतर खूप झोप आल्यामुळे आम्ही बेड असेंबल करायला घेतला. मोस्टली मल्हार आणि ओंकारने सगळं काम केलं. हा बेड बनवणं थोडंसं ट्रिकी होतं. खूप साऱ्या फळ्या होत्या, त्या एकमेकांवर अरेंज करायच्या होत्या. नंतर शिडी होती, ती पण असेंबल करायची होती. वरचा बंक बेड होता, त्याच्या पण फळ्या असेंबल करायच्या होत्या. हाय, फायनली आमचा बेड सेटअप झालेला आहे. इकडे खाली डबल बेड आहे आणि इथे मल्लूचा बेड आहे. अजून एक Hi guys. बेड आहे. This is very enjoyable. है ना, मज्जा येते ना वरती. बेड सेट करायला काय होतं पण तुला? हार्डवर्क होतं का? आधी त्याला विचारू. ओके. कसं वाटलं बेड सेट करायला? Pretty hard the first time. You have to arrange couple of parts. त्याच्यानंतर पण थोडंसं ट्रिकी होतं फर्स्ट टाइम, बट वन्स यू गेट टू नो आय थिंक इट विल बी इझी. नाईस. तुला कसं वाटलं मल्लू? Experienced. Enjoyable. Okay. Auger. That means hard. Yeah. And then I kind of nice. Okay. Good night, boys. Good night. कॅम्परमधल्या बंक बेडवरती मी पण अनुभव घेतला कसं वाटतं झोपायला. आणि ती रात्र आम्ही सगळ्यांनी खूप छान अनुभवली. खूप मजा आली. मल्हारला पहाटे 6 वाजता जाग आली आणि त्याने आम्हाला पण उठवलं. आम्ही पण थोडासा मॉर्निंग वॉकला गेलो आणि तिथे प्लेग्राऊंडवर होतं, तिथे मल्हार खेळायला गेला. त्याने तिथे खूप उड्या मारल्या, खूप पळाला आणि त्याला खूप भूक लागली आणि आम्हाला पण खूप भूक लागली, कारण थंडच होतं, वातावरणच असं होतं की सारखी भूक पण लागत होती आणि खाल्लं तरी असं मस्त वाटत होतं गरम गरम. म्हणून कालचे लेफ्ट ओव्हर वडापाव तर होतेच, त्याच्यासोबत थोडेसे पोहे केले, आल्याचा चहा तर पाहिजेच आणि टोस्ट, असं सगळं आम्ही खाल्लं आणि मल्हार परत खेळायला गेला. त्याला खूप आवडलं हे प्लेग्राऊंड.
आय थिंक टॉप 10 हॉलिडे पार्क्सचं हे एकदम वैशिष्ट्यच आहे. त्यांची प्लेग्राऊंड्स खूप छान आणि वेल इक्विप्ड असतात. तिथे बास्केटबॉल होतं, टेबल टेनिस होतं, हे मलाचं फेवरेट फ्लाइंग फॉक्स होतं, त्याच्यानंतर झोका होता, स्लाइड्स होत्या आणि अगदी छोटी बेबीज जरी असेल तुमची तरी पण त्यांच्यासाठी हे खूप सेफ आहे खेळायला. सँड पेट्स होती. सो सगळंच होतं जिथे मुलं एन्जॉय करू शकतात. आम्ही पण आमचा स्टे इथला खूप एन्जॉय केला आणि आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो आणि ते म्हणजे ओमारो. आम्हाला तिकडे मोराकी बिल्डर्स बीचला जायचं होतं आणि वाटेत पेंग्विन कॉलनी बघायची होती. पण आधी आम्ही पेट्रोल फिलअप केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. सलग डे 2ला पण आम्हाला खूप छान वेदर मिळालं. आत्तापर्यंत तरी सगळं सनी होतं आणि आम्ही पेंग्विन कॉलनीच्या या लोकेशनवरती पोचलो आहे. खूप सुंदर असा व्ह्यू होता आणि या बेच्या एंडला जर तुम्ही पाहू शकत असाल तर एवढे सारे आय थिंक 50 ते 100 पेंग्विन्स उभे आहेत तिकडे. आपल्याला तिकडे जायला अलाउड नाही आहे, पण कॅमेऱ्यामध्ये जेवढं कॅप्चर करू शकलो तेवढं आम्ही करून दाखवलं. पाणी पण खूप छान नितळ होतं. त्यात ॲक्च्युली कासव पण पोहत आहेत खूप सारे, जे कॅमेऱ्याने कॅप्चर केले असतील. आणि आम्ही तिथनं निघालो आणि यू वोंट बिलीव्ह गारांचा पाऊस चालू झाला. इतकं जोरात हेलिंग चालू झालं. आम्ही खरं तर हे खूपच आम्हाला ॲडव्हेंचरस वाटलं, कारण एकतर कॅम्पर व्हॅन, नवीन टाऊन आणि गारा, तर थोडीशी धाकधूक वाटत होती. पण थँक्स टू ओंकार, त्यांनी या परिस्थितीत पण खूप छान ड्रायव्हिंग केलं. व्हिडिओ बघताना एवढं स्कॅरी नसेल वाटत, पण ॲक्च्युअल गारा पडत होत्या आणि विंडी इतकं होतं की ती कॅम्पर व्हॅन जोरात हालत होती. त्यामुळे आम्हाला थोडंसं हुरहुर पण वाटत होती, पण नेव्हर माइंड, इट वॉज अन ॲडव्हेंचर. सो आम्ही व्यवस्थित ओंकारने आम्हाला नेलं आणि आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवर पोचलो. त्याचं नाव आहे मराकी बोल्डर्स. ते पण खूप सुंदर बीच होता आणि तिकडे गेल्यानंतर सरप्रायझिंगली वेदर परत चेंज झालं. जसं की तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये नोटीस कराल, एकदम सगळं सनी झालं आणि आम्हाला तो बीच आणि तिथला व्ह्यू ॲक्च्युली खूप मस्त एन्जॉय करता आला. या पर्टिक्युलर बीचची स्पेशालिटी म्हणजे इथे जे आपल्याला दिसत आहेत बोल्डर्स, जसे मोठे मोठे स्टोन्स आहेत. आत्ता भरतीची वेळ होती म्हणून हे स्टोन्स ॲक्च्युली मोर दॅन हाफ ऑफ देअर लेंथ पाण्याखाली किंवा रेतीखाली गेले आहेत. पण या कॉर्नरला बघितलं तुम्ही बीचच्या, जर रेती जिथे आहे तिथे, तर पुढच्या फोटोजमध्ये दिसेल की हे ॲक्च्युली हे बोल्डर्स किती मोठे आहेत. आम्ही हा बीच, ह्याच्यावरचा टाईम, हा व्ह्यू सगळा मस्त एन्जॉय केला. खूप सारे फोटोज काढले, कारण की आम्हाला ते बोल्डर्स बघून खूप असं मस्त वाटत होतं की किती मोठे आणि नॅचरल इथे तयार झालेले आहेत. सो आम्ही भरपूर तिकडे फोटोज काढले, मज्जा केली आणि परत आमच्या कॅम्पर व्हॅनकडे गेलो, कारण की आम्हाला भूक लागली. सो आम्ही इथे आमचं सोलला सूदिंग फूड असं जे असतं आपलं, ते म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी गरम गरम बनवली. कारण बाहेर परत एकदा आम्ही आत आल्या वारा चालू झाला होता आणि पाऊस चालू झाला होता, त्यामुळे आम्ही हे मील खूप एन्जॉय केलं. आणि नंतर हायवेवरच्या मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि ओंकारला परत गाडी चालवायची होती. 4.5 तास होते परत घरी जायला. सो टू गेट दॅट एनर्जी त्यांनी कडक कॉफी प्यायली आणि हे सगळं एन्जॉय करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी परत क्राइस्टचर्चला यायला निघालो.